मी स्कीम लावली तेव्हा माझं लोन झालं, तेव्हा मी तरलो. सगळ्यात याच्यातला आपल्या शकुनी मामा आहे फडणवीस. या फडणवीस साहेबांनी जे घाण काम केलेलं आहे, गावागावात हकलून दिलं पाहिजेत. खासदारचं कामाचंच नाही माणूस. मी त्यांना पूर्वी फार मदत केली पहिल्या 15. हा म्हणजे मोदी आणि शहांवर आता मी तुम्हाला 2 शब्द सांगतो की ही गुजराती वृत्ती आहे. यांना मुंबई आणि गुजरातमध्ये पालघर हा हरडल आहे आता की हे भाजपच घालवायचं आहे. भाजप नको, महाराष्ट्रात नाही, गावाच्या गल्लीत पण नको. जिथे दिसतील त्यांना बंगाले करतात ना, त्यांना तंगड्या तोडल्या पाहिजे. तंगड्यामध्ये बसायला बंदी या नालायक BJP-वाल्यांनी केलेली आहे. त्यावेळेला शिवसेनेनं हाताशी धरून यांनी काम केलं. म्युन्सिपल मत आहे, दुःख आहे, तुम्ही रडताय, काय सांगाल? BJPने सामान्य माणूस, कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीय यांच्या हिताचा एकट्याने निर्णय कायदा काय केलं आहे त्यांनी? सामान्य जनतेला मी विचारतो की महागाई आणि बेरोजगारी याच्याशिवाय यांनी काही दिलेलं नाही आहे. आणि धर्माच्या नावावर हे राजकारण करतात, एवढं गलिच्छ राजकारण करतात की यांना गावागावात हकलून दिलं पाहिजेत. काय तुम्ही काय काम करता? पोटासाठी? मी बँकेत होतो, आता शेती करतो. काय मोबदला मिळतो शेतीचा व्यवस्थित? लॉकडाऊनमध्ये आम्ही फुल उत्पादक आहे चाफ्याचं, पण आमच्याकडे लक्षात नव्हतं. चाफ्यामध्ये मी 15-20 माणसं माझ्या हिमतीवर बँकेतनं कर्ज काढून त्यावेळेला रोहित पवारांचे वडील राजेंद्र गावित यांनी माझ्यासाठी इथे MSME स्कीम लावली, तेव्हा माझं लोन झालं, तेव्हा मी तरलो. आताच्या खासदारांकडून आताच्या सरकार काही नाही, खासदारचं कामाचंच नाही माणूस. मी त्यांना पूर्वी फार मदत केली पहिल्या 15 वर्षात, पण आता काही नाही. मला त्यांच्याबरोबर तिटकारा येतो. आमच्याकडच्या रोडची व्यवस्था वगैरे अशी एवढी घाण केलेली आहे. आणि आमचे महत्त्वाचे जे शेतीवरचा जो प्रश्न आहे ना, की यांनी 2000पासून राम नाईक असताना माझं डिबेटिंग झालेलं त्यांच्याशी. त्यावेळेला त्यांना प्रश्न केला, तुम्ही वाशी मार्केट केलं, पण आमच्या विरार ते डहाणूतल्या शेतकऱ्यांना दादर मार्केट का बंद केलं? या माणसाकडे काय उत्तर दिलं या विद्वान माणसाने? याने सरळ सांगितलं की वर्ल्ड बँक प्रत्येक जिल्ह्यात एकाच मार्केटला फायनान्स करते. मग मी बोललो की मुंबईचे जिल्हे किती आहेत? मी पण बँकेत होतो, कोऑपरेटिव्ह बँकेतच. मी बोललो मुंबईचे शहर आणि उपनगर 2 जिल्हे आहेत, वाशी तर बाहेर आहे. आणि या विरार ते डहाणूतल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मुंबईमध्ये पार दैसरपासून मी अंधेरीपर्यंत बोलतो की रेल्वेच्या बाजूला 300 मीटरमध्ये बसायला बंदी या नालायक BJP-वाल्यांनी केलेली आहे. त्यावेळेला शिवसेनेनं हाताशी धरून यांनी काम केलं, म्युन्सिपाल्टीला धरून. आणि आज तिकडे काही नाही. कसलं शिंदे सरकार? शिंदे सरकार ही तुम्हाला दाखवतं, ही फुलं घेऊन मातोश्रीवर जायचे, माझा मित्र द्यायचा त्यांना. आता या शिंदे सरकारने जे बाजूला गेलंय ना, त्यांना लाज वाटली पाहिजे. आता त्यांना एखाद वेळेस पस्तावा पण होत असेल, पण आता परतीचे दोर कापले गेलेत त्यांचे. आज याच माणसाने बाळासाहेब आणि उद्धव साहेब असताना हे हार घेऊन ते मातोश्रीवर जायचे 2002पासनं. आज यांनी काय शेतकऱ्यासाठी केलं आहे? सगळ्या तुम्ही इथे आता हे चाललंय, पाऊस वगैरे चाललेला आहे एवढा, काय केलं त्यांनी तिकडच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी? सरकार जर परत ठाकरे नाही येऊच नाही त्यांनी, आणि त्यांना घेऊ पण नाही. कोण माणूस, काय माणूस होते? त्यांनी स्वतःच त्यांची परीक्षा करायला पाहिजे होती की तुम्ही कुठे होतात आणि तुम्हाला शिवसेनेने कुठे नेलं. आज तुम्हाला ठाण्याला सुद्धा तुम्ही उघड्यात फिरू शकता का? नाही फिरू शकत माणूस. सामान्य रिक्षावाल्यापासून त्यांना सांगू शकतो की तुम्ही काय केलं मग शिवसेनेने एवढं तुम्हाला दिलं आणि तुम्ही हे काय केलं? फार नाही. या सगळ्यात याच्यातला आपल्या शकुनी मामा आहे फडणवीस. या फडणवीस साहेबांनी जे घाण काम केलेलं आहे महाराष्ट्राचं, आमच्या इथले 3 प्रोजेक्ट त्यांनी घालवलेले आहेत. एक ONGCचा गॅस बॉटलिंग होता 1600 एकरमध्ये केवळमध्ये, तो त्यांनी घालवला. सफाळा खार्डीमध्ये नेव्हल ट्रेनिंग प्रोजेक्ट होता, तो त्यांनी घालवला. आणि आमच्या केवळ स्टेशन समोर जो विमानचा कारखाना येणार होता, तो अजून बिचारे यादव साहेब कुठेतरी फिरत आहेत. आणि हे जर 2 प्रोजेक्ट त्या लॉकडाऊनच्या आधी आले असते तर आमच्या भागाला एवढी वाईट परिस्थिती आली नसती. वाढवण बंदरासाठी वाढवण बंदर वगैरे हे जे सगळे करतायत, आता ही तुम्ही कॉरिडॉर वगैरे करतायत, ही कोणासाठी आहेत? मुंबईतलं प्रोडक्शनच थांबलंय, सगळं मिल थांबले आहेत, कपडा मिल थांबले, सगळ्या फॅक्टऱ्या बंद झाल्या आहेत, सिमेंट्स बाहेर गेली आहे. किती म्हणजे LBS रोडच्या तर कितीतरी कंपन्या बाहेर गेल्यात. काय आहे प्रोडक्शन? कुठे पाठवणार? हा एक्सपो इम्पोर्ट केलेला माल त्यांना गुजरातला न्यायचा आहे.
बाकी कॉरिडॉरचा काय उपयोग आहे? आणि महत्त्वाचा मुद्दा आहे हा, म्हणजे मोदी आणि शहांवर आता मी तुम्हाला 2 शब्द सांगतो की ही गुजराती वृत्ती आहे. यांना मुंबई आणि गुजरातमध्ये पालघर हा हर्डल आहे, असा जिल्हा आहे की जिथे मराठी सातबारा जास्ती आहे आणि इथली शेती त्यांनी अगदी प्लान करून सगळी नष्ट केली. आज 5 ते आदिवासींचं एवढं बोलतात, आज 5 ते 6 लाख आहे. गवताचा धंदा बंद केला आहे 10 वर्ष, आज 5 ते 6 लाख आदिवासी लोक बेकार केले, त्यांनी उपाशी मारलेत. नोटाबंदी केली, नोटाबंदीने नुकसान कोणाचं झालं? शेतकरी. तो माणसांना पगार कुठे देणार? छोटा काम जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पगार कुठून देणार? नोटाबंदीचे फायदे काय यांनी सांगावे. आणि बाकी यांनी कसल्याच गोष्टी सांगू नये. हे राम मंदिर वगैरे केलं. मी पण होतो लखनौला, गेलो नाही मी तिकडे, कारण तिकडे त्यांनी सांगितलं, मी माझ्या बँकेच्या वॉलवर नाही इकडच्या वॉलवर पण सरळ सांगितलं. मी सामान्य एक उदाहरण दिलं तुम्हाला की तुमचं जर घर बांधायला घेतलं तुम्हाला घराचं छत नाही पडलं तर तुम्ही वास्तुशांत कराल का? आणि हे सगळे यांनी ढोंगबाजी चाललेली आहे धर्माच्या नावावर. यांना खड्यासारखे नाही. मला तर फार यांच्याबद्दल काय, म्हणजे मी त्यांना एक पदवी दिलेली आहे, ना खोबेनी कोणी PM. त्याचा मी जे फुल फॉर्म आहे ना तो नंतर कधीतरी सांगेन, आता नाही सांगणार आहे. येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे? येणाऱ्या खासदारांना मला एवढंच आहे आता की हे भाजपच घालवायचं आहे. भाजप नको, महाराष्ट्रात नाही, गावाच्या गल्लीत पण नकोत. जिथे दिसतील त्यांना बंगाले करतात ना, त्यांना तंगड्या तोडल्या पाहिजे, तंगड्यात तोडल्या पाहिजे त्यांच्या. यांना गावामध्ये नाही थारा दिला पाहिजे. RSSची शाखा 2 वर्ष चालवली मी नुसताच बोलत नाही आहे. 2 वर्ष 80 कॉलेज झाल्यानंतर मी RSSची शाखा चालवली. पुण्याला तळजाईच्या शिबिराला पण गेलो आहे. पण यांच्या तालुका जिल्हा लेवलच्या ज्या बैठका होतात, या बैठकांमध्ये विषय काय? 5 लाख पुरणपोळ्या वाटल्या, 10 लाख लाडू वाटले. अहो, यांच्याकडे तेव्हापासूनच लोकांना कामधंदे आणि रोजगार द्यायची कोणतीच योजना नाही आहे, अजूनपर्यंत नाही आहे. सगळ्या काँग्रेस आणि पूर्वीच्या सरकारने केलेल्या योजना हे राबवत आहेत. आणि काय करतायत? आज तुम्ही पाणी योजना बघा, आमच्या केळवा रोडला पण या सगळ्या पाईपलाईन नुसत्या पडलेल्या आहेत. कोणाच्या दारात पाणी नाही आहेत, सगळ्यांच्या दारात हंडे आहेत पाण्यासाठी लावलेले. बस झालं. धन्यवाद.